नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मग मी आज रेसिपी घेऊन आलेली आहे मलाई कोफ्ता। एकदम हॉटेल स्टाईल कसा बनवायचा घरच्या घरी ते मी आज सांगणार आहे। आणि एकदम सोपी पद्धत आहे, वेळही खूप कमी लागतो आणि जसं आपण हॉटेलमध्ये खातो का तसाच होतो आणि एकदम झटपट होतो। चला तर मग आता काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते। आता मी इथे 6 टोमॅटो घेतलेले आहे, एक मोठा कांदा, लसूण पाकळ्या, आलं आणि कोथिंबीरीच्या काड्या। तुम्ही जास्त कमी घेऊ शकता टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण। इथे मी बारीक कट करून घेतलेले आहे व गॅसवर आता एक कढई गरम करायला ठेवा। कढईमध्ये तेल घाला। तेल तापले की आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतला की मग आपल्याला टोमॅटो ही छान असे परतून घ्यायचे आहे। आणि टोमॅटो छान परतले की मग आपल्याला लसूण, अद्रक आणि कोथिंबीरीच्या काड्या हे छान अशा 5 ते 7 मिनिट छान अशा परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येईल। जसे आपण टोमॅटो चटणी बनवतो का तशीच आपल्याला हे बनवायचं आहे। आणि आता आपल्याला हे सर्व छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला सर्व मसाले घालायचे आहेत। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हा मलाई कोफ्ता खूप छान झालेला आहे, जसं आपण हॉटेलमध्ये मागवतो तसा झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करून बघू शकता। आणि आता मी इथे धने पावडर घातलेले आहे, 1 चमचाभर लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त। आमच्याकडे तिखट कमी लागतं म्हणून मी 1 चमचा घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ हे घालू शकता तुम्ही। आणि मीठ हे आपल्याला शेवटी घालायचं। आता हे आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे। माझ्याकडे थोडेसे पनीर उरले होते म्हणून मी त्या पनीरचे आता हे छान असं बारीक पनीर आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही खिसणीच्या मदतीने खिसूनही घेऊ शकता। पनीर थोडे उरलेले होते म्हणून मी त्याचे मलाई कोफ्ता बनवलेला आहे। आणि हाताने मी छान असा हा कुस्करून घेणार आहे सर्व। पनीर हे मी घरी बनवलेला आहे। आणि आता आपल्याला एका बाउलमध्ये हे पनीर घालायचं आहे आणि आपल्याला हे कोफ्ते बनवायचे आहेत याच्यापासून। आणि त्यामध्ये आपल्याला 2 मोठाले बटाटे छान मी उकडून असे मॅश करून घेतलेले आहेत। उकडून घ्यायचे आहेत, कच्चे टाकायचे नाहीत। बटाटे सर्व घातले की आता आपल्याला यामध्ये काय काय लागणार आहे ते मी सांगते आता। आणि हे कोफ्ते खूप छान होतात खायला ते। त्यावर चवीनुसार मीठ घाला व आलं लसूण व मिरचीची पेस्ट घाला, छान बारीक कुटलेली। भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घाला आणि मैदा किंवा कॉर्न फ्लॉवर घाला। जर तुमच्याकडे मैदा असेल तर मैदाही घालू शकता किंवा कॉर्न फ्लॉवरही घालू शकता। मी इथे 3 ते 4 चमचे कॉर्न फ्लॉवर घातलेला आहे, त्यामुळे आपले कोफ्ते हे छान होतात आणि अजिबात तळताना फुटत नाहीत। आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करायचे आहे। जर तुम्हाला अजून हे हवे असेल तर तुम्ही कॉर्न फ्लॉवर घालू शकता, पण आता यामध्ये गरज नाही आहे घालायची। तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे छान मळून झालेलं आहे व हाताला तेल किंवा तूप लावून तुम्ही याचे छान छोटे छोटे गोळे करू शकता। मी याचे आता छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। आणि हे नुसते जरी खाल्ले तरी खूप छान लागतं याची टेस्ट, आणि भाजी तर खूप छान लागते। अशा प्रकारे आपले हे सर्व कोफ्ते तयार झालेले आहेत। आता आपले हे जी आपण टोमॅटोची चटणी परतली होती तीही थंड झालेली आहे। मिक्सरमधून आपल्याला छान याची बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपली पेस्ट छान बारीक तयार झालेली आहे व कलरही खूप छान आलेला आहे। आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा। कढईमध्ये तेल किंवा तूप किंवा बटरही तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार। यामध्ये मी तेल घातलेले आहे व आता यामध्ये मी ही सर्व मिक्सरच्या भांड्यातली ग्रेव्ही ही टाकणार आहे। आणि आपल्याला ही सारखी 10 ते 15 मिनिटं हलवत राहायची आहे, मंद आचेवर। फुल गॅसवर करू नका कारण की ही सर्व करपल्या जाईल
आणि मंद आचेवर छान अशी परतले जाते। तेल सुटेपर्यंत हा छान आपल्याला ग्रेव्ही परतू द्यायची आहे। आता वरतून आपल्याला थोडे मसाले घालायचे आहेत। यामध्ये मी 2 चमचे काळा मसाला घातलेला आहे घरचा आणि 1 चमचा परत लाल तिखट टाकलेला आहे काश्मीरी कलर येण्यासाठी आणि परत एकदा चमच्याने छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मग आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी परतून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि आता मग आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडी पातळ करायची आहे, एवढी घट्ट ठेवायची नाही। त्यामुळे मी वरतून यामध्ये गरम पाणी घालणार आहे। गरम पाण्याने भाजीला खूप छान चव येते। तुम्हाला किती पातळ हवी किंवा जर घट्टसर हवी असेल तर तुम्ही घट्टसरही ठेवू शकता आणि ही भाजी तुम्ही कराल तर हॉटेलमधली खायची विसरताल। तुम्ही ही भाजी नक्की घरी करून बघा एकदा, खूप छान लागते आणि टेस्टही एकदम हॉटेलसारखीच लागते। तुम्हाला जसे लागेल तसे तुम्ही यावर गरम पाणी घालू शकता। मला जास्त पातळ करायची नाही, एकदम मध्यम याची करायची आहे। तुम्ही बघू शकता थोडा घट्टसर पण आहे आणि थोडी पातळ आहे, जास्त एकदम पातळ नाही आपल्याला ही भाजी ते। आणि यामध्ये आपल्याला कोफ्ते घालायचे नाहीत, कारण की कोफ्ते जर घातले तर गरम याच्यामध्ये सर्व ते ग्रेव्ही हे करून घेतात, आटून घेतात। त्यामुळे आपल्याला जेव्हा आपल्याला जेवायला बसायचं का त्यानंतरच आपल्याला कोफ्ते घालायचे आहेत व यामध्ये चवीनुसार मीठ घाला व भरपूर सारी बारीक हिरवी कोथिंबीर घाला। चला तर मग आता आपल्याला ही कोफ्ते तळून घ्यायचे आहेत। यामध्ये मी छोटीशी कढई घेतलेली आहे। तुम्हाला जर मोठी घ्यायची असेल तर मोठी घेऊ शकता, कारण की हे तेल पुन्हा वाया जाते, कामी येत नाही। म्हणून मी छोट्याशा कढईमध्येच मी जर काही करायचं असेल तर छोट्या कढईमध्ये तळून घेत असते। आता आपल्याला हे कोफ्ते छान असे लाल ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता अशा प्रकारे आपल्याला हे सर्व कोफ्ते तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे आणि कोफ्ते आपले एकदम तयार आहेत, गोल गरगरीत झालेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व तळून घ्यायचे आहेत आणि आता तर तयार आहेत आपले मलाई कोफ्ते। तुम्ही बघू शकता। आता आपल्याला जर जेवायला बसायचं असेल तर तुम्ही ही भाजी वाढू शकता। एक प्लेट किंवा तुम्ही मोठी वाटी ही घेऊ शकता। यामध्ये मी आधी ग्रेव्ही घातलेली आहे व त्यानंतर कोफ्ते घातलेले आहेत आणि आता परत वरतून आपल्याला यावर ग्रेव्ही घालायची आहे आणि भरपूर सारी क्रीम घालायची आहे किंवा फ्रेश क्रीम तुम्ही जर विकत आणत असाल तर तीही घालू शकता। आणि मी ही फ्रेश क्रीम घरची साय घातलेली आहे आणि खूप छान लागत आहे, एकदम टेस्टही खूप छान झालेला आहे। एकदम चविष्ट भाजी तयार झालेली आहे मलाई कोफ्ता आणि तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा। जर माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच रोज रोज नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला अजून व्हिडिओ नवीन पाहायचे असतील तर मी या व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, तुम्ही त्यावर जाऊन बघू शकता। धन्यवाद।